महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला भाविकांनी अगदी श्रद्धेने दिलेलं दान लुटलं कोणी याचा तपास करण्यासाठी सीआयडीची चौकशी सुरू होती। ती चौकशी पूर्ण झालेली आहे आणि या संदर्भातला अंतिम अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय। या अहवालातल्या गोष्टी जेव्हा बाहेर येतील तेव्हा निश्चितपणे मोठा भूकंप होणार आहे। पाहूया या अहवालात नेमकं काय आहे। महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी। साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या देवीच्या दागिन्यांच्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी 2012 पासून सुरू होती। तो अहवाल सांगतो 1991 मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पवारांनी दानपेट्यांचा लिलाव करायची पद्धत स्वीकारली। सुरुवातीलाच 3 दानपेट्यांचा लिलाव होणार होता। हळूहळू तो आकडा 7 वर जाऊन पोहोचला। कोंडाळा करून 12 लोक दानपेट्यांचा लिलाव घेत राहिले। रोडच्या धार्मिक कार्यालयात दानपेट्या उघडण्याची अट असताना नारळाच्या खोलीत 20 वर्ष दानपेट्या उघडल्या गेल्या। बोगस पंचनामे तयार झाले। सोन्या चांदीची लूट झाली। भक्तांनी अर्पण केलेला पैशाचाच लिलाव फक्त संस्थानं दिला होता, पण ठेकेदाराने पेटीत पडलेली सोने चांदी व इतर मौल्यवान वस्तू हिरे माणिक मोती व इतर भेटवस्तू ठेकेदाराने ह्या संस्थांना द्यायला पाहिजे होत्या, पण त्या ठिकाणी त्या वस्तू ठेकेदाराने पळवून नेल्या व त्याची लूट केली। त्यानंतर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी म्हणून आले आणि सगळा गैरव्यवहार समोर आला। एक दिवशी ठेकेदाराला बाजूला सारून दानपेट्यांमधलं उत्पन्न मोजलं गेलं। त्या दिवसाचं उत्पन्न 99,564 रुपये म्हणजे वार्षिक 3,63,40,000 रुपये इतकं निघालं। त्या वर्षी दानपेट्यांचा लिलाव 2,67,00,000 झाला। एकाच वर्षी मंदिराचं 96 लाखांचं नुकसान झालं। मग चौकशा सुरू झाल्या। आधी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी, नंतर स्पेशल ऑडिटरनी आपले अहवाल दिले। 20 वर्षांमध्ये जमा झालेले सोने चांदी काही जमा दाखविलेले नाही। आज रेकॉर्ड आपल्याकडे माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये मागून घेतलं होतं। त्यामध्ये 46 मिलीग्रॅम फक्त सोनं जमा दाखविले। या व्यतिरिक्त कुठल्याही वस्तू या ठिकाणी जमा झालेली नाही। 14 डिसेंबर 2014 गृहसचिवांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले, पण मंदिर व्यवस्थापनानं सहकार्य केलं नाही। रिपोर्ट न मिळाल्यानं सीआयडीनं 2010 पासून उतरत्या क्रमानं 15% घट गृहीत धरून सोनं किती आलं असावं याचा अंदाज बांधला। सीआयडीच्या दाव्यानुसार 20 वर्षात 39 किलो सोनं, 608 किलो चांदी लुटली गेली। परंतु त्यावेळेस सोन्या चांदीचे दर काय होते यावर अपहाराचा आकडा निश्चित केल्यानं अपहार फक्त 7,19,00,000 झालाय। सीआयडीने जेव्हा या सोन्याचं मूल्यांकन केलंय तेव्हा जो दर 1991 सालापासून 2010 पर्यंतचा लावलाय त्याचं गणित जुळत नाही, कारण ते जर सोनं मंदिर संस्थांच्या ताब्यामध्ये आज तागायत राहिलं असतं तरी त्या 39 किलो सोन्याची किंमत 20 कोटीपेक्षा अधिक होते। त्यामुळे संशयाला वाव आहे की सीआयडीने जाणीवपूर्वक कमी दर लावून घटनेचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केलाय। आज तुळजापूर शहरात व भक्तामध्ये कुणीही अशी तक्रार दिलेली नाही। या ठिकाणी जो राजरोज चाललेला अंधाधुंद कारभार त्यामध्ये स्वस्त जिल्हाधिकारी हे समाविष्ट असल्यामुळं कुणाचीही तक्रार द्यायची हिंमत झालेली नव्हती। तुळजाभवानी मंदिराचा कारभार निजामाच्या GR नुसार चालतो। त्यात इतक्या वर्षात बदल झालेला नाही। उस्मानाबादचे जिल्हाधिकारी अध्यक्ष असतात। तुळजापूरचे आमदार, नगराध्यक्ष, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार हे सदस्य असतात। त्यानुसार सीआयडीनं 42 अधिकारी कर्मचाऱ्यांवर आता घोटाळ्याचा आरोप ठेवलाय। त्यात 9 उपविभागीय अधिकारी, 9 तहसीलदार, 10 ठेकेदार आणि मंदिरातल्या 14 कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस आहे। त्या वेळेसचे जिल्हाधिकारी की जे आता मंत्रालयामध्ये अतिशय वरिष्ठ पदावरती, कोणी सचिव आहे, कोणी उपसचिव आहे, कोणी मंत्र्याचं OSD आहे,
अशा 11 सनदी अधिकाऱ्यावरती राज्य सरकारनं खातेअंतर्गत कारवाई करावी आणि त्यांनी निष्काळजीपणा केलाय असे हात CIDने झटकलेत. आता यात कोण कोण मंडळी आहे बघा. यात अनिल पवार, संजय कुमार, राजेश कुमार, मधुकर कोकाटे, सुरेंद्र कुमार बागडे, शिरीष कारळे, संजय अग्रवाल, एस चोक्कलिंगम, आशिष शर्मा, MP देवनीकर अशी मंडळी आहे. या मंडळीपैकीच काही मंडळीचा दबाव होता की काय CIDनं आपणच सादर केलेला अंतरिम अहवाल यापूर्वी 3 वेळेस बदललाय. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार साहेब असल्यामुळं आणि हे 2 जे अधिकारी आहेत ह्या 2 अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ जिल्हाधिकारी असल्यामुळं नाईविलाजानं जिल्हाधिकारी जे काही सांगतात करतात ते हे बाकीचे 2 अधिकारी मान्य करतात आणि या 2 लोकप्रतिनिधीचं ऐकलंच जात नाही. आपण जे दान करतो आपण पूर्ण श्रद्धेने दान करतो जेणेकरून त्याचा उपयोग काही मंदिराला व्हायला पाहिजे किंवा गोरगरिबांना वगैरे व्हायला पाहिजे असं काही वाटतं. पण त्यात जर घोटाळा वगैरे होत असेल तर वाईट वाटतं निश्चितच. काँग्रेसचे विद्यमान आमदार मधुकर चव्हाण यांच्यावरही निष्काळजीपणाचा ठपका ठेवलाय. मात्र त्यांच्यासह 8 माजी नगराध्यक्षांवर कारवाईची जबाबदारी CIDनं राज्य सरकारवर दिली. राहुल कुलकर्णी, ABP माझा, पुणे.